आजच्या या डिजिटल एरामुळे, या फोनमुळे आपला जिव्हाळा संपलेला आहे रे. आपला स्पर्श संपलेला आहे, आपला संवाद संपलेला आहे, आपल्यामधील आपुलकी संपलेली आहे, आपलेपणा संपलेला आहे. त्या फोनमुळे आपण आजकाल एकमेकांशी बोलत नाहीत. एका छताखाली एका कुटुंबामध्ये एकत्र राहून सुद्धा एकमेकांशी आपण बोलत नाही. काही वेळेला दिवस दिवस एकमेकांचे चेहरे बघत नाही. जो पाहतो आपल्या फोनमध्ये बस चालत, जो पाहतो आपल्या फोन, मुंडी खाली बस. आपण एकमेकांचे चेहरे बघत नाहीत. मला सांगा, तुम्ही आपल्या मुलांना कधी शेवटचा स्पर्श केलेला आहे? कधी त्यांना मिठीमध्ये घेतलेला आहे? कधी त्यांना आपल्या व्यंग्यामध्ये घेतलेला आहे? कधी त्यांच्या खांद्यावरून हात फिरवलेला आहे? हे आता होत नाही सहज, आता होत नाही. आई वडील मुलांना मिठीमध्ये आता घेत नाहीत. मिठीमध्ये फक्त फोन असतो. तुम्हीच विचार करा, तुम्ही कधी आपल्या मुलांना एकत्र मिठीमध्ये घेतलेला, किस दिलेला, त्यांच्या हातावरून त्यांच्या खांद्यावरून हात फिरवला नाही. आई मुलाला SMS करते, बेटा फूड इज रेडी, प्लीज कम टू हॅव फूड. तू कुठे आहे मुलगा? इथे बाजूच्या रूममध्ये. इज हिअर, बाजूच्या रूममध्ये. आणि आई SMS करणार, बेटा फूड इज रेडी, प्लीज कम फॉर फूड. आपले कुटुंब म्हणजे हॉटेल नाही ना, हॉटेल नाही कुटुंब म्हणजे. जो येईल तो येते, 8 वाजता येईल तो खालनं जाल, परत तो 9 वाजता येईल तो खालनं जाल, परत तो 10 वाजता येईल तो खालनं जाल वगैरे. आणि मग कुटुंबाचा अर्थ काय? कुटुंबामध्ये आपलं एकत्र येण्याचं टाईम आहे, फोन वापरायचं टाईम न फोन नाही वापरायचं टाईम आहे. काय नियमांकन नाही. जो येते तो चाले बा चाल. कुटुंबाला काय अर्थ आहे का नाही? काय एकत्रपणा आहे का नाही? एकत्र लजारान बसायचं टाईम आहे का नाही कुटुंब?